निसर्गाच्या सानिध्यात येत नाही, राईट. सो याला खूप छान पद्धतीने डिझाईन केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने मी इथून हे पॅड ओपन करते. तुम्ही बघू शकता आता हे काय झालं, पूर्णपणे निसर्गाच्या संपर्कात आलं. याला जेव्हा आपण काढतो, राईट, तर हा कागद याच्यासाठी आहे की जेव्हा तुम्ही पॅड यूज करून जेव्हा तुम्ही फेकतात तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये रॅप करायचंय आणि ही स्ट्रिप त्याला अटॅच करायची आहे, म्हणजे समोरच्याला समजतं की याच्यामध्ये सॅनिटरी पॅड आहे. ओके, सो हे झालं. त्यानंतर याला वेगळं स्टिक करण्यासाठी दिलेला आहे हा पेपर. हा ओपन करायचा आणि तुम्ही बघू शकता की किती पातळ आपलं नॅपकिन आहे, राईट, आपलं प्रोविंग्स पॅड आहे. सो याला जो ग्लू आहे तो केमिकल ग्लू आहे, जो वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो, तो केमिकल ग्लू आहे, राईट. सो एंडिंगला आपण बघूया याचा काय साईड इफेक्ट होतो. त्यानंतर याला जो यूज केलेला आहे ना, तो आहे आपला खाण्याचा डिंक, जो आपल्या शरीरासाठी पण चांगला आहे आणि आपल्या पर्यावरणासाठी सुद्धा बेस्ट आहे. सो आपल्या हे जे सॅनिटरी पॅड आहे, मला सांगायला खूप आनंद होईल, हे बायोडिग्रेडेबल आहे. हे अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी कॅन्सरसाठी बनलेलं आहे आणि बायोडिग्रेडेबल आहे. बायोडिग्रेडेबल म्हणजे हे पर्यावरणामध्ये गेल्यानंतर, मातीत गेल्यानंतर याची माती होते आणि पाण्यात गेल्यानंतर याचं पाणी होतं. सो आता आपण एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत की दोन्ही पॅडमध्ये काय डिफरन्स आहे, राईट. सो आता आपण जर बघितलं, वरचा बॉक्स पण कागदी आहे. त्यानंतर या साईडला मी एक ओपन करते. इथे आपण हा स्टिक केला. त्यानंतर हा सॅनिटरी पॅड आपण स्टिक केला. सो तुम्ही बघू शकता दोन्ही सॅनिटरी पॅड मधला डिफरन्स, राईट. याला एकच विंग्स दिलेली आहे, याला पुढून 2 विंग्स आणि साईडने 2 विंग्स दिलेले आहेत. इतकं सुंदर पद्धतीने डिझाईन केलंय की जेव्हा आपण पॅन्टीला ते स्टिक करतो त्यावेळेस ते प्रॉपर पद्धतीने अटॅच होतं आणि आपण दिवसभर फ्रीपणे राहू शकतो, राईट. सो आता यासाठी आपण एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहे, ज्याच्यासाठी मी साधं पाणी घेतलं, त्यामध्ये थोडासा आपला खाण्याचा कलर ऍड केलेला आहे. हे आपण सिम्बॉलिक डेमो बघतोय. सो आज याच्यामध्ये आपण बघणार की मी या ठिकाणी सिरिंज माझ्याकडे आहे, ही याच्यासाठी की आपल्याला एका दिवसाला अंगावर जवळपास 40 ते 50 ml ब्लिडिंग होतं. त्यापेक्षा जर जास्त झालं तर आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. सो आता या ठिकाणी मी घेते 40 ml. ओके, सो 40 ml आपण घेतलं. हे मी टाकते मार्केटच्या पॅडवर. सो तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, हे आपण या ठिकाणी ऍड केलं, राईट. सो जेव्हा आपण मार्केटच्या पॅडवर हे टाकतोय तर त्यावेळेस ते प्रॉपर पद्धतीने लगेच ऍब्झॉर्ब होत नाही. आणि आता आपण नेक्स्ट याचं बघतोय की नेक्स्ट आपल्या प्रोविंग्स मध्ये जेव्हा मी टाकते, इथे सुद्धा मी 40 ml घेतलंय, राईट. सो आता मी आपल्या प्रोविंग्स सॅनिटरी पॅडवर टाकते. सो तुम्ही जर ऑब्झर्व करत असणार की याच्यामध्ये आपलं जे ब्लड आहे किंवा आपलं जे पाणी आहे ते लगेच क्विक ऍब्झॉर्ब होतंय, राईट. सो आपण दोघांमध्ये काय केलं, 40 ml टाकलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये आपण बघणार आहोत की आपण याच्यामध्ये सेम क्वांटिटी सेम अमाऊंट टाकलेली आहे. फक्त आता आपल्याला चेक करायचंय की कोणत्या पॅडमध्ये काय डिफरन्स आहे. सो मी तुम्हाला या ठिकाणी प्रेस करून दाखवते. हा जो आहे हा ओला आहे आणि हा जो आहे तो ड्राय आहे. पण आपण सिंपल टिश्यू पेपर टेस्ट घेऊया. ओके, सो मी काय केलं, इथे दोन्ही याच्यावर टिश्यू पेपर ठेवला, दोन्ही याच्यावर मी सेम दाब टाकला, राईट. सो आज आपण हा बघू शकतो, हा पूर्णपणे काय झालेला आहे, ओला झालेला आहे, राईट. त्यानंतर आपला प्रोविंग्स वरचा मी परत प्रेस करते. तुम्ही बघू शकता याला कुठेच ओलावा नाहीये, म्हणजे काय की हा आपल्यासाठी 101% सेफ आहे आणि हा कुठेही लीक होत नाही. सो आता आपण बघूयात. तर आपण सगळ्यात आधी मार्केटचा जो सॅनिटरी पॅड आहे याच्यामध्ये काय आहे ते आपण बघूयात. सो याला मी ओपन करते. तर सगळ्यात महत्वाचं की जेव्हा आपण ही प्रोसेस बघत आहोत तर मला नाही वाटत असं आपण याच्या आधी बघितलं, पण आपल्याला ते बघणं गरजेचं आहे की कोणत्या सॅनिटरी पॅडमध्ये काय आहेत. ओके, सो हा याचा आहे फर्स्ट लेअर, राईट. हा आपण ओपन केला. सो हा तुम्ही बघू शकता की याला पूर्णपणे काय आहे, हा प्लास्टिक आहे. हा काय आहे, हा नायलॉन प्लास्टिक आहे, जो इझिली फाटत पण नाहीये आणि हा काय होतोय, ताणला जातोय. सो हा काय आहे, याचा पहिला लेअर नायलॉन प्लास्टिक. आपल्या शरीरामधली उष्णता, आपलं ब्लड जेव्हा याच्यावर पडतं तेव्हा आपल्याला काय होतं, इरिटेशन होतं. सो याच्यामधला हा आहे सेकंड पार्ट. सो सेकंड पार्ट मध्ये आता मी याच्यावर पूर्ण जे आपण त्याच्यामध्ये लिक्विड ऍड केलं ते याच्यामध्ये टाकतोय. ओके, सो मी याच्यामध्ये जे आपण 40 ml टाकलेलं होतं ते काय केलं, पूर्णपणे याच्यामध्ये ऍड केलं. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये हा जो लगदा आहे हा काय आहे, काय वाटतं तुम्हाला, आपण ऍड मध्ये बघतो की याच्यामध्ये कॉटन आहे, कापूस आहे, पण आज मला नाही वाटत की याच्यामध्ये जेव्हा आपण बघतोय तर हे काय आहे, हा तुमच्या माझ्या घरामध्ये असणारा रद्दी पेपर आहे, जो एका कंपनीमध्ये जातो, तिथे याच्यावर ब्लिचिंग प्रोसेस होते, वेगवेगळे केमिकल ऍड केले जातात. फ्लोरॉन नावाचं केमिकल सुगंधासाठी टाकलं जातं. त्यानंतर डॅक्झिन नावाचं केमिकल ऍड केलं जातं, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप सारे बॅक्टेरिया जाऊन आपल्या शरीरामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतं. तर हा आहे कागदचा लगदा आणि कुठलाच कागद आपलं ब्लड ऍब्झॉर्ब करू शकत नाही. त्यानंतर हा आहे याचा थर्ड लेअर. सो तुम्ही हा पण बघू शकता, हा काय आहे, पूर्णपणे प्लास्टिकचा आहे. ओके, सो तुम्ही विचार करा की वर प्लास्टिक, नायलॉन प्लास्टिक मध्ये कागद आणि त्याच्या खाली लास्ट लेअर जो आहे तो प्लास्टिक. मग मला सांगा, या आपल्या पिरियडमध्ये आपले जे 5 दिवस, आपले जे 4 ते 5 दिवस जे असतात ते आपल्या पिरियडमध्ये आपल्या गर्भपिशवीला कुठून ऑक्सिजन प्रोव्हाइड करेल, राईट. आपण जर आपल्या चेहऱ्यावर
जर पूर्णपणे प्लास्टिक जर लावलं, प्लास्टिकची पिशवी लावली तर कसं वाटेल? किंवा आपल्या हाताला 2 तास प्लास्टिक बांधून ठेवलं तर काय होईल? घाम येतो, आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. सो तुम्ही सिंपल गोष्ट आहे की 5 दिवस आपण हे मार्केटचे सॅनिटरी पॅड जे प्लास्टिक कोटेड आहे ते आपण यूज करतो, म्हणून आपल्याला आपल्या गर्भपिशवीला ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला हे सारे त्रास जाणवतात. सो आता आहे आपलं प्रोविंग सॅनिटरी पॅड. सो आपण याच्यात बघूया. ओके, सो याच्यामध्ये काय आहे, आपण याच्यामध्ये टेस्ट केली, टोटल किती टाकले? 80 ml टाकला. आता मी हे याच्यावर प्रेस करते. तुम्ही अजूनही बघू शकता याला कुठेच ओलावा नाहीये आणि हे एकदम सॉफ्ट आणि लाईट फील होते. सो आपलं हे जे सॅनिटरी पॅड आहे हे इतके छान पद्धतीने बनवलं आहे. याला दोन्ही साईडने विंग्स दिलेले आहेत, जेणेकरून तुमच्या आपलं जे ब्लिडिंग कितीही ओव्हर ब्लिडिंग झालं तरी सुद्धा हे लीक होत नाही. सो अशा पद्धतीने 2 लॉकिंग सिस्टीम दिलेल्या आहेत. त्यानंतर याचा फर्स्ट लेअर, आता टोटल या पॅड मध्ये आहे 80 ml. तर तुम्ही विचार करू शकता की 80 ml असून सुद्धा कुठूनच ते लीक झालं नाही किंवा ओलावा नाहीये. हा आहे सर्जिकल कॉटन, जो आपण हॉस्पिटल्समध्ये यूज करतो. सो हॉस्पिटलमध्ये यूज होणारा जो सर्जिकल कॉटन आहे तो काय असतो? प्युअर, त्याला सॅनिटाईज केलेलं असतं आणि त्याला स्टराईल केलेलं असतं, म्हणून ते जखमेवर यूज करू शकता. सो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डॉट डॉट आहे आणि हा पूर्णपणे फाटतो, म्हणजे हा प्युअर कॉटन आहे आणि सेफ आहे. सेकंड लेअर, त्यानंतर हा आपला सेकंड लेअर आहे. हा आहे ग्राफिन टेक्नॉलॉजीने बनलेली ही स्ट्रीप आहे. FIR टेक्नॉलॉजीने बनलेली ही ग्राफिन अनाइन स्ट्रीप आहे. ग्राफिन हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा यूज केलं जातं आणि यस, एक सायंटिफिकली जर बघितलं तर याच्यावर 6100 निगेटिव्ह आयन्सचा मारा केलेला आहे. जी स्ट्रीप ओली झाली की ऍक्टिव्ह होते. आता आपण निगेटिव्ह आयन्स म्हणू म्हणजे काय की प्रॉपर जिथे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळतो ते या स्ट्रीपवर केलेलं आहे आणि ही स्ट्रीप जेव्हा ओली होते तेव्हा ऍक्टिव्ह होते. आणि प्रॉपर जर आपण बघितलं, आमच्या या सॅनिटरी पॅडचा हा आत्मा आहे. ग्राफिन टेक्नॉलॉजीने बनलेली ही जी स्ट्रीप आहे ज्याच्यावर 6100 वॅटचा निगेटिव्ह आयन्सचा मारा केलेला आहे. सो ही स्ट्रीप जेव्हा ओली होते तेव्हा आपल्याला पिरियडमध्ये, जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता, पोट दुखणं, कंबर दुखणं, त्यानंतर अंगावर हेवी ब्लिडिंग जाणं, अंगदुखी, मळमळ होते, उलट्या होतात, हे सगळे जे पण तुम्हाला पिरियडमध्ये त्रास होतात हे कुठलेच त्रास तुम्हाला याच्यामध्ये जाणवणार नाही. जेव्हा तुम्ही ही स्ट्रीप आहे आपल्या पॅडमध्ये, जेव्हा तुम्ही आपलं VR मोडचं सॅनिटरी पॅड यूज करता तेव्हा येस, ही स्ट्रीप तुमच्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम, दुसरी गोष्ट तुमच्या गर्भपिशवीला ऑक्सिजन देण्याचं काम ही करते. आपले हार्मोन्स बॅलन्स ठेवण्याचं काम ही स्ट्रीप करते. ही नॉर्मली तुम्ही एका पॅडमधून काढून तुम्ही ओली करून तुमच्या डोकं दुखत असेल त्याला यूज करू शकता, जॉईंट पेनचा काही प्रॉब्लेम होत असेल तुम्ही त्याला सुद्धा ही लावून यूज करू शकता. आणि ही स्ट्रीप ड्राय झाल्यानंतर तुम्ही मोबाईलच्या बॅक साईडला पण लावू शकता, जेणेकरून मोबाईलमधले रेडिएशन तुमच्या शरीरापर्यंत पोहोचणार नाही. सो अशा प्रकारची ही खूप जास्त प्रमाणामध्ये काम करणारी ही आपली ग्राफिन अनाइन स्ट्रीप आहे. त्यानंतर आपल्या या सॅनिटरी पॅडमध्ये जसं आपण महिला इतर लेडीजच्या कपड्यांच्या घड्या घेत होत्या, सो आपल्याला सुद्धा इथे ही काय दिलेली आहे? घडी आहे. आता ही आपण ओपन करून बघूया याच्यामध्ये काय आहे. तुम्ही लक्षात घ्या, या पॅडचा प्रत्येक भाग मोकळा मोकळा दिलेला आहे. सो येस, आपल्याला इथे हे सगळं मेन्शन करू शकतो. त्यानंतर हा याच्यामधला सगळ्यात ड्राय भाग आहे. तुम्ही प्रत्येक भाग चेक करू शकता, एकदम सॉफ्ट आहे, कुठेच ओलावा नाहीये. आणि हा सुद्धा काय आहे? डॉट 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 याच्यामध्ये आहे, पूर्ण कॉटनचा आहे, हा फाटतो, राईट. त्यानंतर याच्यामध्ये हा एक पतला, तुम्ही बघू शकता या जेलीवर एक पतला लेअर दिलेला आहे जो आहे फिल्टर पेपर, राईट. सो हा फिल्टर पेपर आहे. त्यानंतर याच्यामध्ये ही जी जेली दिलेली आहे ही आहे पॉलिएक्रेलिक जेली, सोडियम पॉलिएक्रेलिक जेली. आणि सोडियम म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सोडियम म्हणजे मीठ. सो येस, साखर आणि मिठापासून ही जेली बनलेली आहे. जशी आपली नॅचरली फ्रूट जेली जी असते, जी बनते खाण्याची जेली, ही त्या पद्धतीची जेली आहे. आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो की जसं याला आपण प्रेस करतो तर याच्यामध्ये एकदम कूलिंग इफेक्ट आहे. कुठे तुम्हाला 80 ml दिसतंय का? कुठे दाबलं तर निघतंय का? नाही. ही एकदम कूलिंग जेली आहे जी साखर आणि मिठापासून बनलेली आहे, ज्याला आम्ही म्हणतोय पॉलिएक्रेलिक जेली. आता याच्यामध्ये टोटल असेल कमीत कमी 40 ml परत. सो मी ही जेली काय केलं, याच्यामध्ये प्रेस केलं आणि तुम्ही बघू शकता त्यांनी परत जे ते 40 ml जे ब्लिडिंग होतं ते सुद्धा काय केलं, लगेच विदिन 2 सेकंडमध्ये ऍब्झॉर्ब केलं. विदिन 2 सेकंडमध्ये ऍब्झॉर्ब केलं. म्हणजे काय की टोटल आपली ही जी जेली आहे ही तुम्ही, म्हणजे हे जे आपलं पॅड आहे, हे पॅड आपण टोटल 12 तासांपर्यंत यूज करू शकतो. आणि हे मी नाही सांगत किंवा इतर कोणी नाही सांगत, तर हे आपल्या VR मोडचे जे प्रोडक्ट्स आपले बनवलेले आहेत, रिस्पेक्टेड डॉक्टर धनंजय पाटील सर यांनी हे स्वतः सांगितलेलं आहे. सो डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर नक्कीच आपण फॉलो करू शकतो. सो आता याच्यामध्ये ही जी जेली आहे तर आपण काय म्हणतो की हे बायोडिग्रेडेबल पॅड आहे, राईट. सो आता याच्यामध्ये मी आपल्या टॉयलेट बाथरूमच्या पाण्यामध्ये काय असतं, नॉर्मली क्षार असतं. सो याच्यामध्ये मी मीठ ऍड करते. तर आपल्याला एक लाईव्ह डेमो बघायचा आहे की हे विघटनशील कसं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं बायोडिग्रेडेबल, राईट. सो आता याच्यामध्ये आपण एक 2 ते 3 सेकंडमध्ये बघूया की याच्यामध्ये काय डिफरन्स होतो. तोपर्यंत आपण याचा लास्ट पार्ट बघूया. सो हा आहे याचा लास्ट पार्ट आणि तुम्ही बघू शकता हा 0 प्लास्टिक आहे, हा 0 प्लास्टिक आहे, राईट. हा फाटला पूर्णपणे, म्हणजे आपले हे जे पॅड आहे हे पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. आपल्या आरोग्यासाठीच नाही तर या पर्यावरणासाठी सुद्धा हे सॅनिटरी पॅड जे आहे आपलं ते म्हणजे प्रोविंग सॅनिटरी पॅड हे 100% सेफ आणि
बेस्ट आहे. सो येस, याच्यामध्ये आपल्याला हेवी ब्लिडिंग जरी होत असेल तरी सुद्धा हे पॅड काय करणार, तुमच्या हेल्थसाठी बेस्ट आहे, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. सो जसं मी याच्यामध्ये सांगितलं, आता हे हळूहळू काय झालं, जी जेली होती ती हळूहळू पाण्यामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता की आपलं सॅनिटरी पॅड जे आहे ते पूर्णपणे विघटनशील आहे. एखाद्या लेडीजने हे टॉयलेटमध्ये जरी फ्लश केलं तरी सुद्धा त्याचं इझिली पाणी होणार आणि हे आपल्या टॉयलेट बाथरूमच्या पाईपमध्ये अडकणार नाही, जेणेकरून हे आपल्या पर्यावरणासाठी सुद्धा सेफ आहे. सो येस, आपलं हे जे सॅनिटरी पॅड आहे हे 100% अँटीबॅक्टेरियल आहे. त्यानंतर 100% हे अँटी कॅन्सरवर काम करतं. भविष्यामध्ये जसं आपण मार्केटचं पॅड यासाठी बघितलं की ते प्लास्टिक कोटेड आहे, जे यूज करून आपल्या शरीराला हानिकारक आहे आणि ते वापरून आपण भविष्यामध्ये आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. आणि त्याच्यासाठीच वाचण्यासाठी आपल्याला VR मोरच्या संस्थेने जबरदस्त असं पॅड ऑर्गनाईज केलेलं आहे, ज्याला आम्ही म्हणतो VR मोरचं बेस्ट प्रोविंग्स पॅड, जे सगळ्यात महत्वाचं आपल्या आरोग्यासाठी तर चांगलंच आहे, आपली पाळी आनंदी राहण्यासाठी आणि ते 4 दिवस आपल्या आनंदाचे जाण्यासाठी आपण हे नक्कीच प्रत्येक महिलेने यूज केलं पाहिजे. कॅन्सर फ्री इंडियावर आपण काम करतोय आणि यस, हे प्रोडक्ट आपलं प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक महिलेने यूज केलंच पाहिजे. सो मी तर माझं आयुष्य चेंज केलंय. कॅन्सर फ्री इंडियावर आम्ही काम करत आहोत. या माध्यमातूनच आम्ही आमचं स्वप्न सुद्धा पूर्ण करत आहोत. सो प्रत्येक महिला जिला वाटतंय की आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं, आपली 4 दिवस आनंदाचे जायला पाहिजे, त्यांनी नक्कीच आमचं प्रोविंग सॅनिटरी पॅड, याच्यामध्ये अजून एक मोठी साईज सुद्धा येते. सो प्रत्येकाने ते यूज करा आणि आपलं आयुष्य हॅपी आणि हेल्दी ठेवा. दुसरी गोष्ट की येस, आपण जर हे पॅड वापरत आहोत तर नक्कीच आपण कॅन्सर फ्रीवर तर काम करणारच आहोत, त्यासोबतच आपल्याला इथून साईड बाय साईड एक इन्कम सोर्स सुद्धा आहे. सो ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यांच्यासोबत आजच कॉन्टॅक्ट करा, आजच हे पॅड ऑर्डर करा आणि यूज करा, शेअर करा आणि नक्कीच आपल्या स्वप्नांना एक उंच भरारी द्या. थँक्यू सो मच.